साक्षात मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा म्हणजे ही मेंढी माऊली आहे. या मेंढी माऊलीची सेवा त्यावेळेला लोकांनी केली आणि आजही करतायत. आणि कुणाची सेवा फुकाट माझ्या भगवंतानं करून घेतली नाही. जो जसा जसा राबला त्याला तसा तसा पगार माझ्या भगवंतानं दिला. साल 1948 भडगाव नावाचं गाव, आणि भडगावमध्ये भडगावच्या लोकांनी मामाची अपार सेवा केली. अपार कष्ट आपण नाही करू. ही पालखीचे कारभार आहेत ना हल्ला पसरवण्यावर, ही लोक, ह्यांचे आई वडील, ह्यांचे आजी आजोबा, ह्या लोकांनी जी सेवा केली ती आपल्याच्याने होऊ शकत नाही. उगाच देवाने पिढीजात सेवा दिलेली नाही. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा, ती पिढीजात आलेली सेवा आहे. कशी सेवा होती माहिती आहे लोकांची? ऐका मामांची कपडी, हनीमनाळ नावाचं गाव, तिथं रामचंद्र नावाचे परीट यांच्या घरी मामांची कपडे धुतली जायची. भक्ती आणि श्रद्धा कशी असावी लक्षात घ्या. कपडे ह्या मायमाऊली दोघांनी धुतली. धुतल्यानंतर ही कपडे जमिनीवरती वाळत टाकत नव्हते, हातामध्ये कपडे धरायचे. अशी सुकत नाहीत तो पण हातामध्ये घेऊन उभं राहायचं. कपडे सुकली रे सुकली की डायरेक्ट इस्त्रीच्या ठिकाणी जायची. ती गठुडं बांधायचं आणि मामा जिथं असं तिथं चालत पोचवायचं. ही सेवा या लोकांनी केली. ह्या हल्लाप्पा सुरवणाचे कारभाऱ्यांचे आजोबा दुर्गाप्पा सुरवणावर 1966 पासून अखंड मामांच्या ह्याच्यामध्ये राबले. दिवस दिवस महिने महिने घराचं तोंड, वर्षे घराचं तोंड बघितलं नाही. अंगावरची कापडं फाटली, धोतर फाटलं ना तर घाटणी मारल्यात, घाटणी. पण देवाला कधी म्हटले नाही देवा अंगावरचं कापडं फाटलं म्हणून. तू तुझं बघ, मी मला बकऱ्याची सेवा आहे ना, मी बकऱ्याची सेवाच करणार, मी राबणारच. हे बघितलं लोकांनी. 1948 भडगावमध्ये कोणीकरी सावकार आहेत, कोणीकरी सावकार आहेत. शिवाप्पा सोलापुरे आहेत, दुंडाप्पा मेसरी, ही सगळी माणसं मामाची राबणारी माणसं. 17 माणसं होती जी मामांच्या गावा समाधीच्या नंतर या लोकांनी खूप कष्ट केलं. त्याच्यामध्ये धुंडाप्पा सिद्धप्पा नेसरी ही ह्यांचं लग्न झालं परपंचात हटला. आनंदानं चाललेला परपंचामध्ये पहिल्या 3 मुली झाल्या. आणि 3 मुली झाल्यावरती परत मूळ नाही, बाळ नाही, काहीच झालं नाही. मग घरच्यांना धुंडाप्पाच्या पाठीमागं लावलं की दुसरं लग्न करा. मम्मीला वाईट वाटायला लागलं. दुसरं लग्न झालं तर मला सवत येणार, माझी घरातली किंमत कमी होणार. पण धुंडाप्पा म्हणायचे मला लग्न करायचं नाही. शेवट 5-6 वर्ष लुटली गेली. साल 1955 आलं. अपार भांडणं व्हायची. ह्या अपाई घरातल्या भावांनी एकच दणका लावलेला, तुला तिन्ही पोरी आहेत, ही पोरी लग्न करून दुसऱ्याच्या गावाला जाणार, मग तुझी जमीन तुला काय करायची, दे आमच्या नावावर करून, आमच्या नावावर कर. पण ही जी धुंडाप्पांची पत्नी होती, ह्या धुंडाप्पांच्या पत्नीचं असायचं, मी आहे तोपर्यंत जमीन कोणा नावा करून देणार नाही. मला माझ्या डोक्यात दगड घाला, मला मारून टाका, मग जमीन करा, माझी लेकरं बाळ काय खाणार. ही दररोज सारखी भांडणं चालू असायची. आणि मामा त्या गावामध्ये साधारणतः एप्रिल-मेच्या टाइमामध्ये मामा तिथं यायचा. कारण एप्रिल-मे मध्ये तिथं आला, पावसाळ्यामध्ये मामा कर्नाटकच्या भागामध्ये जायचा. पावसाळ्यामध्ये कोल्हापूरच्या भागामध्ये पाऊस जास्त असायचा. खाली आरभावे, यंगटापूर, निंगापूर, बोरणहट्टी त्या भागात, निंगापूर त्या भागामध्ये, जमखिंडी त्या भागामध्ये पाऊस कमी असायचा. तिथं मामा निघून जायचा. त्यावेळेला मामा तिथं आला. पण ह्यांनी घराणं कधीच सांगितलं नाही. 1957 अफाट भांडणं झाली. बायकोला पण रागापायी लय मार खावा लागला. शेवटी 3 पोरी घेतल्या आणि माहेराला निघून गेली. आमचं जस्तोवर मार खावा लागला होता घरच्या भांडणापायी. ऐकणारं कोण नव्हतं, सांगणारं कुणाला सांगावं, कुणी आधार देणार नव्हतं. सगळ्याचा एकच दणका होता, तुम्हाला 3 पोरी, तुमचं काय करायचं, तुमच्या ह्याचं जमीन आमच्या नावावर करून द्या. म्हणून भांडणं व्हायची. कुणाला सांगायचं, कुणी ऐकणारच नव्हतं. रागव व्हायचा की बिचाऱ्या माईमाऊलीनं.
पुरी घेतल्या तिने आणि निघून गेली. आता परत येणार नाही म्हणून सांगितलं. धुंडाप्पांना राग आला होता, जाऊन दिलं. 10 दिवस गेलं, 15 दिवस गेलं, हा म्हणता म्हणता महिना गेला. पण पोटा पाण्याची आबळ व्हायला लागली. लक्षात आलं आई बिचारी थकली होती, तिने किती घालायचं. आबळ व्हायला लागली. लक्षात आला बायको शिवार पर्याय नाही. बिचारा गेला परत आया मामीला आणायला. सांगितलं मी अजिबात येणार नाही. 2-4 दिवस तिथं कसं राहिलं, विनवणी केली आणि पुन्हा घेऊन आलं. साल 1958ला मामा आलं होतं तिथं. मे महिना होता आणि मामाला डायरेक्ट सांगण्याची धाडस कुणाचं होत नव्हतं. तिने सारखं हो टाकणं लावलेलं. अहो धनी मामा आल्यात नव, मामाला सांगा की हो. अहो म्या कसं बोलायचं मामासनी. ह्यांचंही सांगायचं डेअरिंग होत नव्हतं. शिवाप्पा सोलापुरे ह्यांना सांगायचं की शिवाप्पा तेवढं सांगा की हो मामाला. काही घालणं असेल शिवाप्पा सोलापुरांपाशी यायचं, शिवाप्पा सोलापुरांनी मामांपाशी सांगायचं. हा म्हणता म्हणता सांगावं म्हणता म्हणता 58 निघून गेलो. मामा दुसऱ्या गावाला निघून गेला. आता वरीसभर काय देव येणार नाही. वरीसभर आता काय देव येणार नाही. वाईट वाटलं, सांगणं राहून गेलं. 1959ला मामा पुन्हा त्या भागामध्ये आले. त्यावेळेला मामा साधारणतः 2च आठवडे तिथं राहिलं. 2च आठवडे तिथं राहिलं. आणि त्यावेळेला त्या सोलापुराच्या पाठीमागं मामांची बकरी. आता तुम्ही कधी भडगावमध्ये कोण जाणार नाही मला माहिती आहे, पण गेला तर वाटाच्या कडेलाच असा एक ओढा होता. तिथं शिवाप्पा सोलापुरांच्या रानाच्या कडेला एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडाखाली देव बसलेला, तिथं बकरी चरत होती. शिवाप्पा सोलापुरांचं 9.5 एकराचं रान होतं. दुसऱ्याचं कराय घेतलेलं रान होतं, बामणाचं रान होतं. त्या रानात मामा बसलेला, तिथं बकरी चरत होती. आणि दुड्डाप्पा आले. दुड्डाप्पा सांगू लागले, शिवाप्पा तेवढं मामासनी सांगा की हो. अहो पोरस्वार नाही, घरात लय कजा होतो या. अहो बायको रुसून गेलती, मारला हो तिला म्या. आणि ती सगळं मामाला माहित होतं, सगळं मामा ऐकत होता. मामाला कळून चुकलं होतं. ह्यो माझ्यापाशी येऊन काय बोंबालणार नाही. शेवट मामाला आवाज टाकला, ए म्हणला सोलापूर या. अरे रांडाच्या काम सोडलं नवन काय रे बोंबलाय लागलाय सा. तसं सोलापूर मामापाशी आला आणि ती पाठीमागचं देवतुंडाप्पा थरथर कापायला लागलं. आता मामा काय म्हणते तुम्ही काय नाही. आणि असं म्हटल्यावरती सोलापूर शिवापुराने हात जोडून सांगितलं, मामा ह्यो दुंडाप्पा घराने घेऊन आला या. अरे काय म्हणतोय तो. अहो ह्याला 3 पोरी आहे ती, अजून 10-12 वरीत झालं. पोरस्वार काय बी नाही आता. आणि घरची भांडणं करायची ती. दुंडाप्पाचं दुसरं लगीन करायचं म्हणते ती. हे म्हणला दुंडाप्पा घोडा लावला रे रांडाच्या तुला, लगीन करायला लागला सोय रे दुसरं तो. नाही हो देवा मी नाही करत लगीन. हे म्हणला दुंडाप्पा जा म्हणला, उचल 3 तगडे मार झाडाला. दुंडाप्पाला कळाना की कसला म्हणला मी. गेला, मामानं सांगितलं शब्द कोण मोडत नव्हतो. गेला 3 दगड उचललं, मामाकडे बघितलं. मामानं भडा 2-4 शिव्या दिल्या. हे म्हणला दुंडाप्पा, ए रांडच्या अरे काय बघतोस रे माझ्याकडं. अरे ते आंब्याचं झाड आहे ना व, मार केलं त्याला दगाड. दुंडाप्पानं ते हातात घेतलं, 3 दगडे आंब्याच्या झाडाला मारलं महाराज. 1 दगड मारला, 1 आंबा पडला, 2 मारला, दुसरा पडला, 3 मारला, तिसरं पडलं. ए म्हणला दुंडाप्पा जा रे रांडच्या, झालं बघ तुझं काम. काहीच कळलं नाही. झालं म्हणला तुझं काम. आणि बकरी हालून गेली दुसऱ्या गावाला. ती घरी गेल्या, होय म्हणला मामाला सांगितलंय, पण मामाने काय बी सांगितलं नाही. ए म्हणला मला दगाड मारायला लावलं झाडासने, 3 आंब पडलं बघ, मी घेऊन आलो घरला. आणि देवानं सांगितलं झालं तुझं काम. त्याच्यानंतर 1959ला त्यांची पत्नी गरोदर राहिली. आणि 1960ला पहिला मुलगा झाला. नाव ठेवलं कडाप्पा. 1 आंबा पडला, 1 पहिला मुलगा झाला. दुसरा आंबा पडला होता, दुसरा मुलगा झाला, नाव ठेवलं मारुती. तिसरा मुलगा झाला, नाव ठेवलं सिद्धप्पा. 3 आंब पडलं, तिसरं 3 मुलं झाली. आणि जो प्रश्न तो मामानं मिटून टाकला, ती पोरं अजून ठणठणी जिवंत आहेत बरं का. ती काय लहान नाही, 1960ला जन्माला आली ती. त्या 70-72 वर्षाची आहेत. ठीक आहे, ही देवाची आघात आहे. त्या मेंढी माऊलीची तेव्हा त्यांच्या दोंडाप्पाला सांगितलं, हे म्हणला दोंड्या अरे रांडच्या तू माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा केलीच नव्हे. अरे राबतो नव्ह त्यांच्यासाठी. तेव्हा 60ला पोरग जन्माला आलं आणि 61ला मामापाशी घेऊन गेले. त्यावेळेला मामानं सांगितलं, हे म्हणला दोंड्या अरे काय बी काळजी करू नगस. अरे राबलाय नव माझ्या शेळ्या मेंढ्यासाठी, मग तुला आम्ही मोकळा कसा सोडर.
अरे तुला मी कधी बी मोकळा सोडणार ना, जा मला, तुझं काम झालंय नव, मी सांगितलं नव तुला. 3 पोरं माय मौली त्याला दिली. कशासाठी? का कशा पायी दिली? त्या बकऱ्याची सेवा केली, या शेळ्या मेंढ्यासाठी राबणं म्हणून दिली. म्हणून माझ्या देवानं आजपर्यंत राबणं कोणाचं मुख फुकाट करून घेतलेलं नाही. तो देव तुमच्या हिता आला, तर देवाची भक्ती तुम्ही करा, सर्वांनी सेवा करा अशी सर्वांना विनंती करतो. कारण हा क्षण पुन्हा नाही, हा योग पुन्हा नाही, हा दिवस पुन्हा नाही. जगाच्या मालकाची भाकणूक आहे. संपलंय सगळं, काही शिल्लक नाही बरं का, काही शिल्लक राहणार नाही. भयंकर दुष्काळ पडणार आहे, सावध व्हा. भयंकर जलप्रलय जगाच्या विनाशाच्या दिशेनं चाललेलं आहे. मला सांगा, कोरोनाच्या अगोदर मामा कोणाकोणाला माहित होता? हात वर करा. बस एकच, ती पण टीव्ही सुरू झाली म्हणून, मालिका येत होती म्हणून, नाही का नाही. मालिकेच्या अगोदर कोणाकोणाला माहित होता? बस एवढ्यांनाच. पण आता एवढ्या सगळ्याला माहित आहे मामा. माझ्या देवाचं वाक्य आता नीट ऐकून जा. माझ्या मामानं सांगितलं, हे म्हणला कलियुगाला समजा देव बोंबलं जातील आणि कलियुगाच्या अंताला बाळू धनगराचीच घंटा वाजते. आता जगात मामाचा घंटा वाजायला लागला. जगात मामाचा घंटा वाजायला लागलाय. तिथं आसपास आपल्या गावामध्ये मामाची मंदिरं झालेत, हेच नवल नाही. अरे आपल्या आसपासच्या महाराष्ट्रामध्ये मामांचं मंदिर झालं. नवल याच्यामध्ये नाही, नवल याच्यामध्ये 7 समुद्राच्या पार साल 2023 ला न्यूझीलंडच्या देशामध्ये ऑकलंडच्या शहरामध्ये माझ्या मामांच्या मूर्तीची स्थापना झाली 12 फेब्रुवारी 2023. 7 समुद्रापार माझा देव पोचला. परदेशातली लोक मामाला बघायला येतात. एवढं सामर्थ्य भगवंताचं वाढायला आलं का? कलियुगाच्या अंताला समजा देव बोंबलत जातील आणि बाळू धनगराचीच घंटा वाजत राहील. म्हणजे कलियुगाचा अंत जवळ आलेला आहे. एखादा म्हणेल 4,32,000 वर्षे महाराज नाही, संपलं आपापलं उद्योग लोकांनी लय उद्योग केलं, गायी मारल्या 100-1000 वर्ष आयुष्य कमी झालं कलियुगाचं गायी मारल्याने. कलियुगाचं आयुष्य संपलेलं आहे. आता कलियुग 2032, फार फार तर 2032 तुम्ही आम्ही बघू का नाही यात शंका आहे. येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय. या कलियुगामध्ये काय कामाला येईल? ज्याने ज्याने धर्म केला, ज्याने ज्याने धर्म जपला तोच टिकणार, तोच जगणार. अधर्म्याचा विनाश होणार, हे 100% खरं आहे. माझ्या मामाच्या भाकणुकीमध्ये देवानं सांगितलं किती भयंकर प्रलय माहिती आहे. 8 अरब लोकसंख्येतलं फक्त, राहू द्या नका हाणू त्याला, काय सांगावं देव कुठल्या रूपाने येईल. होय योगेश, उद्या म्हणाय नको, कुत्र पण नव्हतं, आज जास्त येत ना, असू द्या, अजिबात आहे करायला नको. ऐका नाही, ऐका, 8 अरब लोकसंख्या जगाची आहे. त्यातली 64 कोटी शिल्लक राहणार. किती? 64 कोटी. बघा नंबर लागतोय का आपला? 64 कोटी मध्ये नंबर लागतोय का बघा. आम्हाला आमचीच गॅरंटी नाही अजून. काय महाराज खरं आहे की नाही? काही कामाला येणार नाही. कोरोना म्हणजे येणाऱ्या मोठ्या संकटाचा फक्त जाहिरात होती. काय त्याला टेलर म्हणतात, काय म्हणतात, ट्रिलर होता त्याचा. कोरोना म्हणजे येणाऱ्या मोठ्या महामारी, जगाच्या विनाशाची फक्त जाहिरात होती. पिक्चर अभी बाकी है. बस ज्या पंचमहाभूताने ही सृष्टी बनवली तेच पंचमहाभूत या सृष्टीचा विनाश करणार. नीट लक्षात घ्या. जी सृष्टी पंचमहाभूतांनी बनवली, तुम्हा आम्हाला पंचमहाभूतानं बनवलं, तेच पंचमहाभूत या सृष्टीची विनाश करणार, या सृष्टीचा अंत करणार. पण जगाच्या मालकानं सांगितलं, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, काय बी काळजी करू नका. अरे ती पंचमहाभूत आहेत नव, त्या रांडच्यांना मी माझ्या दारावरती बांधून ठेवलं. या आदमापुरामध्ये गेला तर त्या सुवर्ण पिंपळाला बघा 5च फांद्या आहेत. जगाच्या मालकानं त्या पंचमहाभूताला स्वतःच्या दारावरती बांधून ठेवलं. एवढी ताकद त्या देवाची आहे. जलप्रलय, अग्नितांडव, भूकंप, अन्नधान्याची टंचाई, महामारी, आर्थिक टंचाई, आंदोलन, युद्ध ह्यानं जगाचा विनाश ठरलेला आहे. मी सांगत नाही, भाकणूक साक्षीला आहे. त्याच्यानंतर 18 पुराणापैकी भविष्य पुराण, भविष्य पुराण,
त्याला साक्ष आहे. सगळ्या संतांनी महाराज सांगितलेलं आहे. प्रत्येक संतांच्या याच्यामध्ये ते वर्णन तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये ओडिसाचे संत अच्युतानंद स्वामी यांनी लिहिलेला भविष्य मालिका पुराण या ग्रंथामध्ये सुद्धा जगाच्या विनाशाचं विस्तृत वर्णन आहे. हे ओडिसापासून माझ्यापर्यंत पोचलेत. माझी जबाबदारी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. मामांची बाकणूक, हलसिद्धनाथाची बाकणूक 1952, 1983, 84 ची बाकणूक. आमचा जन्मही नव्हता 52ला. ती बाकणूक माझ्यापर्यंत लिखित स्वरूपामध्ये पोचलेली आहे. माझी जबाबदारी तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगणे. ती जबाबदारी ओळखता आली पाहिजे. ह्याच्यामध्ये जगाच्या विनाशाचं विस्तृत वर्णन आहे. लक्षात घ्या. म्हणून काही टिकणार नाही. माझ्या मामानं सांगितलं ना, जगाचा विनाश 100% ठरलेला आहे. काय टिकणार आहे तर या मामाची केलेली भक्ती, केलेली सेवा, केलेला धर्म टिकणार आहे. माझ्या देवानं सांगितलं, कलियुगामध्ये कर्माचं पाडळ खेळ करत या गंमत भक्त या. कर्माचं पाडळ खेळ करत या गंमत भक्त या. कर्माचं घर बुडून जाईल, धर्माचं घर टिकून राहील. धर्म माझ्या देवानं सांगितला, अरे या कलियुगामध्ये 5 माणसाच्या हातावर तबाळू धनगराच्या नावानं तांबर पाणी घाला. तिथं तांबर पाणी बाळू धनगराच्या नावानं घातलं, तिथं धर्म घडला. या कलियुगामध्ये माझ्या पिढीला पोटभर चारा द्या. तिथं पोटभर चारा भेटला, तिथं माझी पिढी माऊली तृप्त झाली. तिथं धर्म घडला, तिथं धर्म घडला, तिथं बाळू धनगर उभा आहे. बाळू धनगर, बाळू मामा तिथं उभा आहे. म्हणून धर्म करा, सुंदर अशी सेवा करा. हा देव तुम्हाला कधीच मोकळं सोडणार नाही. आजपर्यंत माझ्या देवानं कधी कोणाला मोकळं सोडलेलं नाही. साल 1928 साल 1928 कर्नाटकच्या निंगापूरच्या भागामध्ये, निंगापूर छोटस गाव आता मोठं झालं, तिथं रामचंद्र बाळाप्पा बागडे. साल 1928. तसं ही बागडी कुटुंब त्या निंगापुराच्या परिसरामध्ये जात रामोशाची जात. चोऱ्या माऱ्या करायच्या, दरोडे घालायचे, सरकारी खजिना लुटायचा, शेतकरी जमीनदार लुटायचा. पण उमाजी नाईकांच्या आपल्या भूमीतून गेलेलं विचारांचं लोण तिथपर्यंत पोचलं होतं. विचारांचा वारसा तिथपर्यंत कर्नाटकमध्ये होता. त्यांचा नेम होता, आया बहिणीवरती हात टाकायचा नाही, गोर गरीबाला लुटायचं नाही. जर गोर गरीब दारामध्ये आला तर त्याला उपाशी जाऊ द्यायचं नाही. हा नेम त्यांचा. आणि त्या बाळाप्पा बागडी वेगळा, रामचंद्र बागडेवाला. ह्या बाळाप्पा बागडीनं जेव्हा चोरी करायचा प्रयत्न केला 1921 सालाला, मामानं चोरी करून दिलं नाही. मामानं जवळ घेतलं, उपदेश केला आणि सतमार्गाला लावलं. त्यांनी चोरी सोडली. हा रामचंद्र बागडे त्याच टोळीमधला, पण त्यावेळेला नव्हता. निंगापुरामध्ये राहणारा कधीतरी यायचा ह्या टोळीमध्ये सामील व्हायचा. अरे आपल्या सौंगड्यांना म्हणला, दरोड घालणं सोडून दिलं. काय झालं? हे म्हणली, बाळू मामा नावाचा लय मोठा देव आहे आमचा, आणि त्या देवाने सांगितलं उपाशी मेला तरी चालल, पण चोरी करायची नाही, मी जबाबदार आहे. म्हणून म्हणला आम्ही चोऱ्या सोडून दिल्या. आणि हळूहळू खूप त्रास झाला. हळूहळू ती लोक चांगली राहायला लागली. मग ह्या रामचंद्र बागडेला वाटू लागलं साल 1927ला, मी पण चोरी करू नये. माझ्याही लेकरा बाळांना समाजामध्ये सन्मानानं जगता आलं पाहिजे, ताटमानेनं वागता आलं पाहिजे. नाही होय करता करता चोरी बंद केली. उपासमारीची वेळ आली, कुणी काम देत नव्हतं. काम मागायला गेला तर लोक म्हणायचे, हे म्हणजे रामोशी आहे, ह्यो दरोडा घालतो. अरे कामाला म्हणून येईल, आपल्या घराची पाहणी करल आणि संध्याकाळच्याला दरोडा घालची. नग हाकलून द्या म्हणायची. अक्षरशः उपाशी मारायची वेळ यायची. एक दिवस लय वाईट वाटलं. हे माई मुजिबला महाराज 2 दिवस घरामध्ये चूल पेटली नाही. 3 पोरं भूक करून आईला रडायला लागली. आई पाणी पाजायची, गप झोपायची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी न राहून, अनिकेत दादा तुझ्या पाया पडतो जरा, विनंती आहे माझी तुला, तू जुना आहेस लय का. 2 दिवस उपाशी आहेत. लेकर रडायला लागली, गडागडा रडायला लागली. घरामध्ये काही नाही. ही आई भीक मागायला गेली गावामध्ये. अरे दादांनो, माईंनो, भीक सुद्धा कुणी दिली नाही. तशी हात हलवत माघारी गटा पाणी पाजले. गळ्यातनं पाणी वाहायला लागल्या. दिवसभर काम भेटलं नाही. तसाच माघारी आलाय रामचंद्र बागडी. लेकरांची अवस्था बघितली, हृदयाला पीळ पडला. त्या झुपडीच्या बाहेर आला. त्या कुड होता, त्या कुडाला टिकून बसला. डसा रडायला लागला. सांगितलं, देवा
ए बाळू देवा, अरे तू कोण देव आहेस, कुठला आहेस रे बाळू मामा, तुला बघितलं नाही, पण तुला साक्ष मानून म्हणला मी चोरी मारी सोडली की रे बाबा. अरे चांगलं वागतोय तरी लोक चांगलं वागू देत नाही. माझी लेकरं 2 दिवस उपाशी. 8 वाजल्या, लेकरांचा मोठ्या मोठ्या रडायला आवाज यायला लागला. हे नाही, कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड उचलली, कोपऱ्यात पडलेली काठी उचलली, चोरी करायला निघाला. आता थांबायचं नाही, लेकरांच्या पुढं म्हणला सगळं सोडून द्यायचं. अहो जातील की चोरी नाही करायची नव, सबूत दिला नव तुम्ही देवाला. अहो कशा पाय चाललाय म्हणला बाजूला. हो माझी लेकर मरायला लागली का, मला जाऊ दे. निघाला चालता चालता दुसऱ्या गावामध्ये जाऊन चोरी करायची. बांधावनं चालत होता आणि बांधावनं चालता चालता पाय घसरला, धाप दिशेने त्या वाफ्यामध्ये पडला. पडल्यावरती शुद्धीवरती आला, भानावरती आला आणि तो शब्द आठवला, बाळूदेव, बाळू मामा तू कोण देव आहेस मला माहीत नाही, पण म्या तुला सबूत देतो, म्या बी चोरी करणार नाही. मी तू सांगितलेल्या रस्त्यावरती चालल, काय बी झालं तरी चालल, उपाशी मरण पर चोरी करणार नाही. तो शब्द आठवला. तिथं बसून डसा डसा रडला रे बाबांनो, रडला. कोण म्हणतं बापाला रडता येत नाही, फक्त बापाचा अश्रू दिसत नाहीत नाही शोकांती काय. रडला, निघाला माघारी. माघारी निघाला, तसा आला, सगळं टाकून दिलं. येता येता नदी लागली होती, ओढा लागला होता, त्या ओढ्यात सगळं फेकून दिलं. की हाय म्हणून आठवण येते, ही हाय म्हणून आठवण येते. तसा घरला आला आणि सकाळच्या पारी निर्णय घेतला. जुलै महिना 1928 आला. महाराज एकादश होती, अगोदर 13 तारखेला आषाढी झाली होती आणि आषाढी नंतरच्या एकादशीला पंढरपुरामध्ये आला. एकादश कळलं, अरे ह्याची तर अशीच दररोज एकादश व्हायची. काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून. पोरांना 4 घास मागून खाल्लं, पण येताना विचार केला होता, थोडस डाळ आणि थोडीशी तांदूळ घेऊन आला होता. पंढरीच्या पांडुरंगाच्या तिथं जायचं, 5 वारकरी जीव घालायची आणि चंद्रभागेमध्ये पाप धुयचं, बारामतीला जायचं. एकादशी दिवशी 4 घरं मागितली, लेकरं जीव घातली. दुसऱ्या दिवशी द्वादश आहे माईंनो, झोपडी मारलेली. बायकोला सांगितलं प्रसाद बनव. डाळ खिचडी शिजवली आणि प्रसाद तयार झाला. पांडुरंगाला निवद दाखवून आला, चंद्रभागेला निवद दाखवला. आता 5 वारकरी जेवलं की आपण समध्यानं जेवायचं. लेकरांना भूक लागलेली, आहे जेवाय दे की आहे, हे थांब र वारकरी जेवाय येऊ दे. येणार वारकरी पांढर शुभ्र कपडे आणि हात जोडायचा सांगितलं, दादा मी प्रसाद बनवला, चला की हो जेवायला, द्वादश माझ्या हित सोडा. ती पोरांची कपडे, मळलेली कपडे, बायकोचं केसाला तेल नाही झालेलं टाळलं, ती मळलेली झुपडी बघितली की हो त्यांनी तोंड वाकडं करावं, निघून जावं. अरे 9 वाजले, 10 वाजले, पोरं बुखेने तडफडायला लागली. घरामध्ये बनलेलं आहे पण जेवायला देत नाही, पोरं वरडायला लागले. 11 वाजले, बायको आले, हात जोडलं, सांगितलं, धनी अहो 4 घास खाऊ दे माझ्या लेकरासनी. अहो किती परीक्षा बघणार हैसा. ए म्हणलं जा चंद्रभागेचं पाणी आण आणि तांबर पास पोरांना. अहो धनी सकाळपासून पाणी तर पाचतीया, अहो किती वेळ पाण्यावर ठेवताय पोरासनी, 4 घास खाऊ द्या माझ्या लेकरासनी. ए थांब, अगं 5 वारकरी आलं, 4 घास खाल्लं, आपलं पाप धुवून जाईल. लय पाप केलं या हातानं. अरे पाप केलं म्हणून कुणी बी वारकरी जेवायला येईना बघ. हात जोडतो येणाऱ्या वारकऱ्याला, कुणी बघितलं नाही दादा. शेवट 11:30 वाजले, 11:45 झाले. पोरं गडा गडा लोळायला लागली. बरोबर 12 वाजले होते आणि आई आली रडत, पाय धरलं डोक्यावरती, पायावरती डोकं ठेवलं, धना धना डोकं आपटायला लागली. सांगितलं धनी अहो का जितपणी पोरं मारायला लागलायचा. अहो 4 घास कालच्याला खाल्ल्या, ती अजून उपाशी आहेत का, ती जीव द्या हो माझ्या लेकरासनी. अहो जीव द्या हो माझ्या लेकरांनी, तसं करू नका हो. शेवट हतबल झाला, गुडघ्यावरती बसला, डसा डसा करायला लागला. चंद्रभागेला नमस्कार केला, पांडुरंगाला नमस्कार केला, सांगितलं देवा
माझं पाप लय मोठं आहे बघ. म्हणून कुणी बी वारकरी माझ्या इथं जेवाय आला नाही, डोळ्यातनं पाण्याच्या धारा. आणि बायको माघारी चालली आणि डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या आणि पुढनं घुंगराचा आवाज यायला लागला, पायथानाचा आवाज यायला लागला. म्हणून वर बघितलं, हातामध्ये काठी, खांद्यावरती कांबळं, लाल भडक फेटा बांधलेला. कोणतरी माणूस द्यायला लागला, दोन्ही डोळं पुसलं, सांगितलं, ए म्हणला थांब, अगं वारकरी आल्यात, अगं ह्यांना तरी विचारून बघूया. आणि देव असा पुढे येऊन उभा राहिला, हात जोडलं. देव बोलतो, या ए म्हणला बागड्या, कार बोंबलाय लागला, कार रडायला लागला, तुम्ही वारकरी हाय नव? अहो सकाळपासून बघतो या एका बी वारकऱ्यानं माझ्या झोपडीत आलं नाही. माझी पोरं उपाशी तू वारकरी यावं, 4 घास खावं म्हणून समजेस विनवणी केली, पण कुणी बी नाही आलं. तुम्ही तरी 2 घास खाऊन यावं. तुम्ही जेवला म्हणजे माझं लेकरं जेवते, रडते ती भुक वाचून. ए म्हणला बागड्या, अरे एवढंच हाय नव, पण तू का रडायला लागलास? डोळं पुस रडायच्या. अरे चंद्रबागेला काय वाटेल, पांडुरंगाला काय वाटेल? डोळं पुसलं बागड्यानं. ए बागड्या, कर 5 ताट, तुझा निवडण्या पांडुरंगापर्यंत पोहोचवतो. डोळं पुसलं, पटापटा आतमध्ये गेला. 5 पानं वाढली. पत्रळ्या होत्या का काय होत्या, तुटक्या मुटक्या पत्रळ्यावरती ती पानाच्या बळवळ्याला ती 5 पानं वाढली. आणि येऊन हात जोडलं, सांगितलं, वारकरी दादा 5 पानं वाढून झाली, चलावं आता. ए माई दादांनो, जगाचा मालक त्या झोपडी समोर उभा राहिला, फाटलेली झोपडी. त्या रामचंद्र बागड्याच्या अंगावरती कपडा नाही, मळलेली धोती, त्याला गाठी मारलेल्या. बायकोच्या अंगावर 4 लुगडी शिवून घातलेलं लुगडं, डोक्याचं झालेलं टारलं, त्याला तेल नाही का काय नाही. लेकरा बाळांच्या तोंडावरती वघार आलेलं. माझा देव त्या झोपडीकडे बघितलं, सगळ्याकडे बघितलं, पण हे माही दादांनो, ह्या जगाच्या मालकानं गरीबाचा विचार केला नाही. अरे त्या झोपडीमध्ये, फटक्या झोपडीमध्ये माझा देव शिरला आणि त्या 5 ताटाला हात लावला. 5ही ताटातला घास हात लावला म्हणजे घास या भगवंतानं खाल्ला. विचार केला नाही, हा गरीब आहे जो फटलेली झोपडी नाही बघितलं, फक्त भक्ती आणि शुद्ध भाव बघितला. आज घुसला, 5ही ताटाला हात लावला, बाहेर आला, सांगितलं, बागड्या जार म्हणला, तुझा निवड वाचला बघ पांडुरंगापर्यंत, आता खुशाल जेवा. सगळी आनंदी झाली, डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. गरीब बघितला नाही, श्रीमंती नाही बघितली, भाव बघितला. जायला निघाला, बागड्यानं हात जोडलं, पाया पडला. जाता जाता देवानं सांगितलं, बागड्यानं विचारलं, ते वारकरी दादा तुम्ही कोण हायसा, कुठनं आलायसा? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? माझ्या गावचं आहे तुम्ही. वर्ष लुटली आणि 12 वर्षानं माझा जुलै महिना, चांगलं पीक आलेलं बाजरीचं असतील जुलै महिन्यात. अरे हा नाही म्हणा, जुलै चांगली बाजरी आलेली, शेत स्वतःच. आणि हा भगवंत बकरी घेऊन आला आणि बागड्याच्या रानामध्ये बकरी सोडली. आणि या भगवंतानं तिढी मारली, काठी हनवटीला लावली आणि बकरी बागड्याच्या रानामध्ये चरायला लागली. बागड्याला तोपर्यंत कुणीतरी निरोप पोचवला. हे म्हणले नाईक, अहो नाईक म्हणले, काय करता या? तुमचं रान पार धनगरानं चारून टाकलं म्हणले, पार बाजरी फस्त करून टाकली, वाटोळं करून टाकलो. तसा राग आला बाळाप्पा बागडेला. हातामध्ये काठी घेतली, कुऱ्हाड घेतली आणि पळत सुटला. बरोबर 2-4 बरोबर घेतली. लेकरं बाळ सगळी, बायका पोरं सगळी पळायला लागली पाठीमाग. आणि पळत निघाला. हे म्हणलं कोण आहे? त्याला आडवाच करतो म्हणला, त्याला सोडत नाही आता. आणि असा मामा बांधावरती मामा पाठमोऱ्या दिसायला लागला. पाठीमागनं वरडायला लागला, शिव्या द्यायला लागला. बा काय शेत काय तुझ्या बाच आहे का र? कुणाचं वाटोळं करायला निघाला, कुणाला विचारून बकरी सोडली, तुला सोडत नाही, तुला आडवाच करतो, माझं अख्खं पीक नळदूस करून टाकला, आता काय खायचं आम्ही?
हे मोठशिव्या देत देत जवळ आला आणि हातातली कुऱ्हाड टाकली आणि काठी वर उगारली आणि मामाला मारणार आणि तोंडातनं शब्द बाहेर पडत होता, हे म्हणला धनगरा, अरे शेत काय तुझ्या बाच आहे वर, काठीच घालतो तुझ्या डोक्यात, आणि काठी वर उगाडली मारणार. तसा हा तिढी टाकून असलेला भगवंत माघारी फिरला आणि त्याला विचारलं, ए बागड्या, अरे हे शेत तू माझ्या बाच नाही मग काय तुझ्या बाच आहे वर? ए बागड्या, अरे तू जरी ओळख विसरला असशील नवं, पण मी तुझी ओळख विसरलो नाही. 12 वर्षापूर्वी वाळवंटामध्ये झालेली ओळख विसरला वगैरे राजाच्या. काठी अशीच वर होती, ते शब्द कानावरती पडत होत. ती समोर मूर्ती बघितली, हातात ती काठी गळून पडली आणि देवाचं पाय धरलं, डसा डसा रडायला लागला. अरे देवा, अरे शेत काय घेऊन बसला? अरे ही शरीर, हे जीव बी तुझा आहे. अरे तू भेटलास, मला देव भेटला. ए देवा, काय करू तुझ्यासाठी? अरे माझी लेकरं बाळ सन्मानानं जगत्यात, माणसात माणूस म्हणून वावरत्या तुझ्यामुळे. रे देवा, तू नसता तर देवा वन फिरावं लागलं असतं. तू काय कमी केलंस मला? अरे जमीन झाली, जुमला झाला, घर झालं, समज झालं बघ देवा. लेकरांना पोटभर खायला भेटायला लागलं देवा. अरे तुझी बकरी चरली, काय तोटा केला देवा. ए मामा, कातड काढलं ना अंगाचं आणि तुला जोडा शिवला. तुझं उपकार फिटणार नाही बघ देवा. अख्खा आयुष्य तुला वाहिलं तरी बी उपकार फिटणार नाही. त्या बागड्याच्या पाठीवरती माझ्या भगवंतानं थाप टाकली. त्या 1928 पासून त्या बागड्याला आपल्या सोबत केलं. 1966 ला देवाची समाधी झाली. समाधी झाल्यावरती भेटायला आला. 1969 ला 66 ला मामाची समाधी, 69 ला ह्या बागड्याचं जाणं झालं. त्याला एक मुलगा, 2 मुली होती. बाबा पोराचं नाव भगवंत ठेवलं होतं. जाता जाता त्यांनी सांगितलं, ए पोरा, परपंचा तू करणार आहेस. हा बाळाप्पा रामचंद्र बागडी भगवंत बागडीला सांगतोय, ए लेकरा, आता मी थकलो, आता मला जावं लागतंय. अरे आज ना उद्या पिकलं पान गळून पडणार आहे. पण एक सांगतो ती आई, ही समज हाय नव, ती बाळू मामाचं त्या देवाचं हाय. त्या देवानं दिलं बघ. त्या देवाला विसरू नकच, देव तुला विसरणार नाही. नाही तुला सारखं जमलं तर वर्षातून एकदा का व्हायना त्याच्याकडे जात जा. त्या दिवसापासून आज तागायत त्या बागडींचं कुटुंब मामाच्या यात्रेला दरवर्षी हजेरी लावतं आणि त्या कुटुंबाला आजपर्यंत या भगवंतानं काहीच कमी केलेलं नाही. हा